नमस्कार, मी अभिलाष भोसले पटेल आपलं स्वागत करतो TV9 मराठीच्या दिवसाच्या पहिल्या बुलेटिन मध्ये। इथे आता घेऊया 36 जिल्ह्यातील 72 बातम्यांचा आढावा। एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादीतील धुसफूस शिगेला। अजितदादांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची क्लिप सुनेत्रा पवारांकडे, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्याच एका नेत्यानं सुनेत्रा पवारांना ऑडिओ क्लिप ऐकवल्याची सूत्रांची माहिती। ऑडिओ क्लिपमध्ये एक नेता अजितदादांवर खालच्या भाषेत बोलला। अनुभवी नेत्यांना सहजासहजी कुणी डावलत नसतं। रोहित पवारांची प्रतिक्रिया, तर आदिती तटकरेंचं पद सुनील शेळकेंना दिलं जाऊ शकतं असाही दावा। अजितदादांचा सर्वाधिक छळ रोहित पवारांनी केला। बारामती आपल्या नावानं ओळखली जावी यासाठी रोहित पवारांचा खोटारडेपणा सुरू। उमेश पाटलांची टीका। राजकारण समाजकारणाचं आकलन उमेश पाटलांकडे दिसत नाही। अशा व्यक्तींना उत्तर देणं म्हणजे स्वतःची राजकीय उंची कमी करणं। रोहित पवारांचा उमेश पाटलांवर पलटवार। राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्याची पार्थ पवारांविरोधात शरद पवारांकडे तक्रार। आम्हीही पक्षासाठी मेहनत घेतली। कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज देण्याची मागणी, सूत्रांची माहिती। माझा 42 वर्षांचा राजकीय प्रवास, मला जेव्हा बोलायचं आहे त्यावेळी बोलीन। पार्थ पवारांवरून माध्यमांच्या प्रश्नावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवार, पार्थ पवारांशी बोलायची इच्छा नाही। पार्थ पवारांचा VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, तर सुनेत्रा पवारांचा उड्डाण मंत्री नायडूंसोबत फोटो। मात्र आम्ही प्रामाणिकपणे लढतोय, रोहित पवारांचं भाष्य। मुंबईतील एका खासगी कंपनीच्या इव्हेंटमध्ये जय पवारांच्या सर्व पदांचा उल्लेख करण्यात आलाय। राष्ट्रीय सचिव, खजिनदार आणि शिस्तभंग समितीचे अध्यक्ष म्हणून उल्लेख करण्यात आलाय। राष्ट्रवादीच्या 29 एप्रिलच्या पत्रातील पदांचा उल्लेख करण्यात आलाय। पार्टी फंडातून ब्युटी पार्लरचा होणारा खर्च दादांना चालत नव्हता। पार्थ पवारांनी या सर्वांचं ऑडिट करावं, रोहित पवारांची मागणी। मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा पुन्हा एल्गार। अंतरवाली सराटीत 30 तारखेपासून आमरण उपोषणाचा इशारा। 1994च्या धर्तीवरच सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थांचा GR काढा। जरांगे मागणीवर ठाम। मुख्यमंत्री फडणवीसांबद्दल मला द्वेष नाही, मात्र हैदराबाद गॅझेटचा GR काढल्यानंतर प्रमाणपत्र का रोखली? जरांगेंचा सवाल। आंदोलनाच्या तारखेच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या, जरांगेंचा अल्टिमेटम। कुणबी उल्लेख असलेल्या खऱ्या नोंदींवर प्रमाणपत्र देण्याचे आदेश। नोंदींमध्ये खाडाखोड असल्यास कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, मंत्री बावनकुळेंकडून स्पष्ट। मनोज जरांगेंना कुणीतरी भेटल्यानंतर त्यांनी उपोषणाचा इशारा दिला। फडणवीसांबाबत रोष असल्यानं त्यांचं नाव घेतलं जातंय, जे चुकीचं आहे, प्रसाद लाड यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस ब्राह्मण असल्यानं कोंडीकरणाचा प्रयत्न, मात्र फडणवीसांची सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका। मंत्री गणेश नाईकांचं मनोज जरांगेंना उत्तर। मनोज जरांगे एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते असू शकतात, जरांगे मराठा समाजाचा नेता असू शकत नाही, गुणरत्न सदावर्तेंची टीका। जरांगेंवर टीका करताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची जीभ घसरली। बिंडोक नेता आणि बिंडोक आंदोलन म्हणत नवनाथ वाघमारेंकडून जरांगेंना शिवीगाळ। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील 2 आरोपींना CBI कोठडी। PV कुलकर्णी आणि मनीषा वाघमारेला 10 दिवसांची कोठडी, तर बायोलॉजी प्राध्यापिका मनीषा मांढरेही अटकेत। CBI कडून मांढरेच्या घराची झाडाझडती। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरेच्या पुण्यातील घराची झाडाझडती। CBI कडून 9 तासांहून अधिक काळ घराची झाडाझडती। घरातून लॅपटॉपसह काही कागदपत्रही हस्तगत। नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार PV कुलकर्णीचं बीड कनेक्शन समोर। बीड शहरातील शाहूनगर भागात कुलकर्णीची संपत्ती। बीडमधील जागेवर पुण्यातील एका खासगी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिल्याचं समोर। नीट परीक्षा रद्द झाल्यानं विद्यार्थ्यांना मानसिक धक्का। नैराश्याच्या भरात 3 विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवलं। दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातील विद्यार्थ्यांची आत्महत्या। CBI कडून आरोपी शुभम खैरनार संदर्भात चौकशी सुरू।
नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा वाघमारे पुण्यातल्या घरातून सूत्र फिरवायचे तर तिचा पती डॉक्टर संजय वाघमारेचा बिबवेवाडीत दातांचा दवाखाना, सीबीआय कडून प्रकरणाचा तपास सुरू। आरोपी मनीषा वाघमारेने शेजाऱ्यांचीही फसवणूक केल्याची माहिती। मध्य प्रदेशातल्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देण्यासाठी 8 लाखांची फसवणूक, शेजाऱ्यांची तक्रार। मनीषा वाघमारे आणि पीव्ही कुलकर्णीने नीटची प्रश्नपत्रिका उघड केल्याचं समोर, यावर कारवाई करण्यात आली आहे। एनटीए मध्ये दुसऱ्या 2 नव्या सहसचिवांची केंद्र सरकारकडून नियुक्ती। अनुजा बापट 1998च्या बॅचच्या सांख्यिकी सेवा अधिकारी तर रुचिता वीज 2004च्या बॅचच्या संपर्क माहिती तंत्रज्ञान अधिकारी। सरकारकडून नीटच्या 22 लाख उमेदवारांचा विश्वासघात। धर्मेंद्र प्रधानांना तात्काळ मंत्रिपदावरून हटवा, अन्यथा मोदींनी स्वतः पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारावी, राहुल गांधींचं आव्हान। शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँका सील करा, संबंधित बँकांचा वीज, पाणी आणि रस्ता बंद करा, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश। अमरावतीतील बैठकीत बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना झापलंय। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्य शासनाकडे निधी कमी, मात्र मागणी नसताना राज्य शासन अनावश्यक प्रकल्पांचं काम करतंय। राज्य शासनाच्या धोरणावर जयंत पाटलांकडून संताप व्यक्त। शरद पवारांचा बारामती शेती पाहणी दौरा। शरद पवारांकडून एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊसाची पाहणी। बारामतीत शरद पवारांकडून ऊसाच्या शेतीची पाहणी। शक्तीपीठबाबत सरकारची भूमिका स्पष्ट होण्याआधीच पराचा कावळा करण्यात अर्थ नाही। विरोधक वैयक्तिक कामासाठी मुख्यमंत्र्यांना चोरून भेटतात। सदाभाऊ खोतांची नाव न घेता जयंत पाटलांवर टीका। काही संघटनांकडून सीमा भागातील मराठी भाषकांच्या अस्मितेला धक्का देण्याचा प्रयत्न। मराठी माणसांच्या संरक्षणासाठी ठामपणे उभे राहू, आमदार रोहित पाटलांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमृता फडणवीसांचा फ्रान्स दौरा रद्द। कान्स फिल्म फेस्टिवलला न जाण्याचा निर्णय। देश प्रथम म्हणत अमृता फडणवीसांची सोशल मीडियावर पोस्ट। महावितरणच्या बैठकीत अंबादास दानवेंनी अधिकारी कंत्राटदार एजन्सींना धारेवर धरलंय। अखंडित वीज पुरवठ्यासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी खर्च, मात्र लोड शेडिंगमुळे शेतकरी आणि सामान्यांना फटका। अंधेरीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन। लव्ह जिहाद, बांगलादेशी आणि ड्रग्ज विरोधात आंदोलन। आमदार मुर्जी पटेलांचं नाव असलेल्या बोर्डाचीही तोडफोड। नाशिक टीसीएस प्रकरणातील निदा खानबाबत एसआयटी आधीच स्थापन झाली आहे। माझी ही चौकशी करा, मी कुठेही यायला तयार। शिरसाटांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर जलील यांची प्रतिक्रिया। साध्वी प्रज्ञा ठाकूर आरोपांमुळे जेलमध्ये गेल्या। भाजपने त्यांना उमेदवारी देत खासदार केलं। टीसीएस प्रकरणात आरोप सिद्ध न होताच घर का पाडण्यात आलं? इस्लाम पक्षाचे अध्यक्ष आसिफ शेख यांचा सवाल। चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारकडून निर्बंध। 99.9% शुद्ध चांदीच्या आयातीवर बंदी। तात्काळ निर्णय लागू करण्याची केंद्र सरकारची घोषणा। नेदरलँड्समध्ये भारतीय वंशांच्या लोकांकडून मोदींसमोर भारतीय संस्कृतीचं सादरीकरण। एका सामुदायिक कार्यक्रमाप्रसंगी राजस्थानची संस्कृती आणि परंपरांचं सादरीकरण। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांची बदली। न्यायाधीश व्ही.एच. पाटोदकरांच्या जागी धुळ्यातील न्यायमूर्ती जे.आर. पुलाते यांची नियुक्ती। कोलाड, नागोठणे आणि आमटेम येथील उड्डाणपुलांची कामं अद्याप अपूर्ण। कामं 100% पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारू नये। सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांची भूमिका। मुंबई गोवा महामार्गाचं काम अपूर्ण असतानाही 2 टोल नाक्यांवर टोल वसुली का केली जाते? अर्धवट रस्त्यांवर टोल आकारणी म्हणजे नागरिकांची चेष्टा। चित्रलेखा पाटील यांच्याकडून संताप व्यक्त।
भाडेकरूंची पडताळणी करा, मीरा भाईंदर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांचं वक्तव्य. तर बकरी ईद शांततेत साजरी करण्याचंही केलं आवाहन. मंत्री मकरंद पाटलांना महाबळेश्वरमधील ट्रॅफिक जामचा फटका. वेण्णा लेक परिसरातील ट्रॅफिकमध्ये मकरंद पाटील अडकले. पर्यटकांची गर्दी वाढल्यानं महाबळेश्वरमध्ये वाहतूक कोंडीची समस्या. नसरापूर अत्याचार प्रकरणी कोर्टात 1100 पानांचं आरोपपत्र दाखल. वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, तांत्रिक पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल. पुण्यातील रुग्णालयात बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याचं प्रकरण. आरोपी शिवाजी राठोडला 22 मे पर्यंत पोलीस कोठडी. हडपसरमधील रुग्णालयात आरोपीनं बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवली होती. पुण्याच्या सोने सांगवीमध्ये 2 आरोपींकडून पोलिसांवर गोळीबार. पोलिसांकडूनही स्वसंरक्षणासाठी आरोपींवर गोळीबार. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. श्रीरामपुरात टवाळखोरांनी भर चौकात कॉलेजची बस फोडली. बस चालकानं कट मारल्याचा आरोप करत 4 टवाळखोरांकडून बसची तोडफोड. श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेतलंय. मुंबईतील पूर्वांचल महोत्सव माटी 9 या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. या महोत्सवात पूर्वांचलचे नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी. मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. पुण्याच्या मुळशीमधील चांदे मुलखेड रस्त्यावर फॉर्च्युनर आणि रिक्षाची धडक. अपघातात रिक्षाचालक विकास पारखी यांचा जागीच मृत्यू. तर फॉर्च्युनरमधील ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे यांच्यासह 3 जण जखमी.